माझ्या मित्राने गेल्या महिन्यात 12 लाख रुपयांची जमीन खरेदी केली आणि आज तो माझ्याकडे रडत आला, कारण त्याने जमीन खरेदी करताना 8 पैकी फक्त 3 स्टेप फॉलो केल्या. त्यामुळे त्याचे 12 लाख तर अडकलेच, पण जमीन सुद्धा मिळाली नाही. तुम्हाला वाटतं का तुमच्या सोबत असं घडावं? नको वाटत असेल तर जमीन खरेदीच्या त्या 8 महत्त्वाच्या स्टेप्स नक्की फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची स्टेप्स ही फार महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुहास साबळे आणि आपण पाहत आहात रिअल इस्टेट अवेअरनेस सिरीज. आपल्या ह्या चॅनलवर आपण जमीन गुंतवणूक आणि प्लॉट खरेदी संबंधित माहिती सोप्या भाषेत समजून घेत असतो. आणि आज आपण पाहणार आहोत जमीन खरेदी करण्याच्या 8 महत्त्वाच्या स्टेप्स. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या स्टेपला. स्टेप नंबर 1, तुमचा पर्पज क्लिअर करा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमचा पर्पज, जमीन घेण्याचा उद्देश क्लिअर असावा. याचाच अर्थ तुम्ही जमीन कशासाठी घेताय? शेतीसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी, रिसेलसाठी की घर बांधण्यासाठी? कारण प्रत्येक पर्पज साठी जमीन वेगळी असते. शेतीसाठी घेत असाल तर पाणी, वीज आणि तिथली माती फार महत्वाची. इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर भविष्यात होणारी डेव्हलपमेंट आणि डिमांड लक्षात घेतली पाहिजे. घरासाठी घेत असाल तर एनए स्टेटस आणि रस्त्याची सुविधा महत्वाची. पण जर तुमचा पर्पजच क्लिअर नसेल तर तुम्ही चुकीची जमीन घेऊ शकता आणि चुकीची जमीन घेतली तर ना ती वापरता येते ना ती विकता येणार. आता पाहूया स्टेप नंबर 2, लोकेशन अनालिसिस. आता दुसरी स्टेप म्हणजे जमिनीचं लोकेशन पाहणे. रिअल इस्टेटमध्ये एका वाक्याला खूप महत्व आहे, ते म्हणजे लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन. जमिनीवर जाण्यासाठी रस्ता आहे का? आजूबाजूला डेव्हलपमेंट चालू आहे का? मेन रस्त्यापासून, मेन रोड पासून जमीन किती अंतरावर आहे? आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा आहे का? म्हणजेच राईट लोकेशन तरच राईट रिटर्न. पण आजच्या काळात फक्त लोकेशन पाहून चालत नाही, कारण आज जी जमीन पडीक आहे, रिकामी आहे, उद्या भविष्यात तीच एक प्राईम लोकेशन ठरू शकते. म्हणून लोकेशन बद्दल रिसर्च करताना फ्युचर डेव्हलपमेंट प्लॅन बघा. गव्हर्नमेंटचे अपकमिंग प्रोजेक्ट, उदाहरणार्थ रेल्वेज, नवीन हायवेज, एअरपोर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. आता इथे एक नवीन गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे नवीन ट्रेंड. म्हणून स्टेप नंबर 3, नवीन ट्रेंड्स हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. काळानुसार जमीन आणि त्यावर होणाऱ्या इन्कमची व्याख्या बदलली आहे. याची काही उदाहरणं सांगायची झाली तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कंपनी तुमच्या जमिनीवर शेती करते. लँड विथ रेंट किंवा लँड विथ इन्कम मॉडेल म्हणजे नुसती जमीनच नाही तर त्यासोबत इन्कम देखील मिळतं. ऍग्री टुरिझम, शेतीसोबत टुरिझमचं इन्कम. सोलार फार्मिंग म्हणजे सोलार पॅनल सारखे प्रोजेक्ट करून लगेच इन्कम चालू होतं. पण इथे गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट जरी आकर्षक असली तरी जमीन सुद्धा लिगली सेफ आहे का हे पाहणं फार महत्वाचं असतं. आता चौथी स्टेप, जागेचा प्रकार, लँड टाईप. इथेच सगळ्यात जास्त लोक चूक करतात. जमीन 2 प्रकारची असते. एक ऍग्रिकल्चर लँड जी फक्त शेती करण्यासाठी असते आणि दुसरी एनए किंवा नॉन ऍग्रिकल्चर लँड जी कन्स्ट्रक्शनसाठी. थोडक्यात शेतीसाठी ऍग्रिकल्चर लँड आणि घर बांधण्यासाठी नॉन ऍग्रिकल्चर लँड. काही लोक फक्त किंमत पाहून ऍग्रिकल्चर लँड खरेदी करतात आणि नंतर कळतं की ते घर बांधता येत नाही. मग अशा लँडचं कन्व्हर्जन करण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात आणि ते सुद्धा परमिशन मिळणं कठीण असतं. आता 5वी स्टेप, कागदपत्र तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बऱ्याच लोकांचं असं होतं, जमीन आवडते, लोकेशन चांगलं असतं, त्यामुळे कागदपत्र न पाहता व्यवहार करतात आणि नंतर कळतं जमिनीवर वाद आहे, जमिनीवर कर्ज आहे, जमिनीचे मालकी हक्क सुद्धा क्लिअर नाहीत. त्यामुळे डॉक्युमेंट चेक करणं फार महत्वाचं आहे. आता कोणते डॉक्युमेंट चेक करायचे आणि कसे चेक करायचे यावर आपण एक सर्व्हिसर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आता 6वी स्टेप, लीगल गायडन्स घ्या. बरेच लोक मध्यस्थ किंवा एजंट न घेता स्वतः व्यवहार करतात, कारण त्यांना वाटतं की कमिशन द्यावे लागेल. थोडा खर्च वाचवायला लोक एक्सपर्ट मार्गदर्शन घेत नाहीत, त्यामुळे त्यांचं लाखोंचं नुकसान होतं. पण खरी गोष्ट अशी आहे, एक चांगला मध्यस्थ, एक चांगला एजंट तुम्हाला मदत करू शकतो योग्य जमीन शोधायला, निगोशिएशन करायला, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला आणि ही सगळी प्रोसेस सहज करायला. पण प्रत्येक मध्यस्थ हा योग्यच असेल असं नाही, म्हणून विश्वासू आणि अनुभवी एजंट निवडणं गरजेचं आहे. यासाठी रेफरन्स या जुन्या क्लायंटचा अनुभव नक्की तपासा. आता 7वी स्टेप, पेमेंट आणि डील क्लोजिंग. बरेच लोक काय करतात, जमीन आवडली की लगेच टोकन देतात, पण नंतर कळतं की डॉक्युमेंट्स क्लिअर नाहीत, त्यामुळे व्यवहार होत नाही. त्यामुळे योग्य प्रोसेस अशी आहे, डॉक्युमेंट्स चेक करा, लीगल व्हेरिफिकेशन करा,
प्राइस निगोशिएशन करा आणि मग टोकन द्या. आता इथे एक प्रॅक्टिकल गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळा जागेची किंमत किंवा निगोशिएशन हे तुमच्या पेमेंट शेड्यूलवर सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे तुमचं पेमेंट शेड्यूल फास्ट असेल किंवा एक रकमी असेल तर तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळू शकतो, परंतु जे काही व्यवहार कराल हे लिखित असणं गरजेचं आहे. आता शेवटची आणि फार महत्वाची स्टेप्स ती म्हणजे रजिस्ट्रेशन आणि त्यानंतरची प्रक्रिया. सर्वात प्रथम खरेदी खत तयार करा. तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडे त्याचं रजिस्ट्रेशन करा, स्टॅम्प ड्युटी भरा आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्या. आता रजिस्ट्रेशन नंतर फेरफार नोंदवून घ्या आणि 7/12 तुमच्या नावावर ट्रान्सफर करा. हे केलं नाही तर तुमची ओनरशिप कंप्लीट होत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे झालं. बरेच लोक रजिस्ट्रेशन करतात पण फेरफार नोंदवला गेला की नाही हे पाहत नाही आणि मग नंतर प्रॉब्लेम येतात. तर मित्रांनो, ह्या होत्या जमीन खरेदीच्या 8 गोल्डन स्टेप्स. ह्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची जमीन खरेदी सुरक्षित, सहजरित्या आणि फायदेशीर ठरू शकते. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा, कारण प्रत्येक बायरसाठी ही माहिती असणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जमीन खरेदी करताना स्टेप बाय स्टेप कोणते डॉक्युमेंट चेक करायचे, कसे चेक करायचे आणि त्यामध्ये होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.